नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती 2026-27 4 महिन्यांचा संन्यास आणि 4 महिन्यात लेखी 90+ करा आहे. तर बरोबर आपल्याला सुरुवात ही 15 जून पासून करायची आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल की जवळपास 18 ते 20 हजार पदांची भरती आहे आणि आपल्याला वेळेत सावधान व्हायचं आहे, कारण बरोबर तुमच्याकडे वेळ कमी आहे. सगळं काही नियोजन तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आणि कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. बरोबर मी सांगतो त्यानुसार जर का तुम्ही अभ्यास करत केला तर 4 महिन्यामध्ये तुमची लेखी ही 90+ होणार आहे. तुम्ही मला सांगे सर ती कशी होणार आहे, काय होणार आहे, सगळं काही नियोजन मी इथं तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. बघा बरोबर आतापर्यंत तुम्ही भरपूर काय केलं असेल, आतापर्यंत लय केलं. एकदा मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. 4 महिन्याचं मी तुम्हाला मास्टर प्लॅन नियोजन देतो, त्यानुसार जर का तुम्ही अभ्यास करत गेला तर माय चान्स सांगतो इमानदारीनं 4 महिन्यामध्ये तुमची लेखी ही 90+ होणार आहे. तर बघा तत्पूर्वी मित्रांनो, बघा तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि बघा हा जो काय स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय, जर नवीन असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करतो, तुम्हीही माझा नंबर सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या ट्रेडरच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये दादा हो इथे अपडेट भेटत जाईल. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तेवढं टेलिग्राम चॅनलनी नक्की जॉईन करा, कारण तिथं महत्त्वाची माहिती देत असतो. आपल्या मुद्द्यावरती येऊ की 4 महिन्यामध्ये तुम्हाला लेखी 90+ करायची, मग ती कशी करायची आहे. तुम्हाला सुद्धा प्रश्नचिन्ह म्हणजे तुमच्या पुढे प्रश्नचिन्ह आले असेल की कशी करायची आहे. तर मी एक नियोजन तुम्हाला देणार आहे, एक मास्टर प्लॅन तुम्हाला देणार आहे. त्या प्लॅननुसार जर का तुम्ही अभ्यास करत गेला तर इमानदारीने सांगतो 4 महिन्यात 90+ होते. तर प्लॅन कसा असणार आहे, तुम्हाला रोज किती तास अभ्यास करायचा, तर रोज तुम्हाला 8 तास अभ्यास करायचा आहे. 8 तास अभ्यास करून 4 महिन्यात लेखी 90+ होणार आहे तुमची. फक्त मी सांगतो तसा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मग ते नियोजन कसं आहे हे मी तुम्हाला सांगतो. बघा तुम्ही किती वर्ष अभ्यास करत असाल, काय केलं काय नाही केलं, आतापर्यंत जे झालं ते गंगात मिळालं. आता तुम्ही म्हणजे यावर्षी ग्राउंडला क्वालिफाय झाला नसाल, तुम्ही वेटिंगला राहिला असाल, तुम्ही काही पण झालं असेल, 10-5 मार्काने राहिला असाल किंवा तुम्हाला मार्कच 50-55 पडत असेल, आतापर्यंत जे झालं ते सगळं विसरून जा. मी सांगतो ते पुढील 4 महिने करा. तुमची लेखी इमानदारीने सांगतो 90+ 4 महिन्यात बनेल. फक्त मी सांगतो ते टार्गेट पूर्ण करत चालायचं, मी सांगन ते पूर्ण करायचं. मग एकदम ते पूर्ण नियोजन कसं असणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे, की कशा पद्धतीने मी तुम्हाला नियोजन देणार आहे, कशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे, हे सगळं काही मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बघा आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की महाराष्ट्र पोलीस भरती 2026-27 पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक 14. आता तुम्ही मला सांगा की सर हे टास्क म्हणजे काय आहे, तर टास्क हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. मी रोजच्या रोज टार्गेट तुम्हाला देणार आणि रोजच्या रोज ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. हा आपला 4 महिने जर का तुम्ही टास्क फॉलो केला तर 4 महिन्यामध्ये तुमची लेखी ही 100% गॅरंटी देऊन सांगतो की 90+ होते. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या की तुम्ही किती वाजता यापेक्षा काय वाजता याला फार महत्त्व राहत आहे. आणि नुसता क्लासेसवरती कुठलाच माहीचालाल भरती होत नाहीये. तुम्हाला जर का भरती व्हायचं असेल तर तुम्हाला सेल्फ स्टडीज करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही, तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागते. नाहीतर तुम्हाला सुद्धा माहिती असेल तुमच्या शेजारी पाजारी बसलेले फार डोक्याचे केस गेलेले पोरं असतील, ते 4-4 5-5 वर्ष झाले भरती करतात, पण त्यांचा स्कोर किती येतो माहिती आहे का, 40-45 50-55 60. कारण का पेपरला येतं एक, हा वाचतो एक, आणि हा सेल्फ स्टडीचं 12-12 तास 14-14 तास करतो, पण त्याचं योग्य नियोजन नाही, तो गाढव मेहनत घेतो, म्हणून त्याचे मार्क वाढत नाही. मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत गेला, तुम्ही माझा टास्क पूर्ण करत गेला सेल्फ स्टडीनं, तुम्ही सांगन त्या पद्धतीने तुम्ही टार्गेट पूर्ण करत गेला तर 4 महिन्यामध्ये इमानदारीने सांगतो तुमची लेखी 90+ होईल. आतापर्यंत लई केलं, नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस लावले, अकॅडम्या लावल्या, लई पैसा घातला, तरी पण तुमची लेखी वाढत नसेल तर एकदा मी सांगतो ते करा. जर नाही लेखी वाढली तर मग मला बोला. ही काही दुसरी तिसरी चौथी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी बॅच नव्हे, तर ही 14वी बॅच आहे. आतापर्यंत 13 बॅच कंप्लीट झाल्या. आणि मी ज्या पद्धतीने मी काय आजकालचा हा काही उपक्रम तुमच्यासाठी राबवत नाही आहे, मला जवळपास 2-3 वर्ष झाले हा उपक्रम मी तुमच्यासाठी राबवत आहे. मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी मागच्या भरतीमध्ये अभ्यास केला, मागच्या भरतीतही आपली टास्क बॅच चालू होती, ते पोरं भरती झाली आहे. मी स्वतः सांगत नाही, त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता तुम्हाला समजलं असेल की टास्क म्हणजे काय असतं, तर हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे, हा एक टार्गेट स्टडी आहे. मी तुम्हाला टार्गेट देणार, ते तुम्हाला पूर्ण करायचं. मग या टास्कचे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास देणार ते मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये काय काय मिळणार तेही सांगतो, आणि याचा डेमोही तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बघा
आता मी त्याचे वैशिष्ट्य सांगण्यापूर्वी अजून एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेल, की आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला ना, तरी तुमचे मार्क वाढले नसेल, तुम्ही वेटिंगला राहिला असाल, काय झालं असेल ते होऊ द्या. एकदा माझ्यावरती विश्वास करा. मी सांगतो तसा अभ्यास करा. मी दिलेलं टार्गेट पूर्ण करत चला. इमानदारीने सांगतो पराहो, लय लोकांवर विश्वास केला. एकदा शेवटी या दसरथे मास्तरवरती करून बघा. 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 90+ होईल. मी स्वतः सांगत नाही रे. पोरांच्या प्रतिक्रिया आणि जे पोरं लागले आपले त्यांच्या व्हिडिओ आपल्या Instagramवरती तुम्ही बघू शकता रील्स वगैरे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या याला दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये बघून घ्या. आता आपण याची वैशिष्ट्य बघू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. डेमो सुद्धा तुम्हाला दाखवतो. बघा बरोबर पहिलं वैशिष्ट्य असं आहे, की हा आपला 4 महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे. 4 महिने म्हणजे किती रे? 120 दिवसाचा मित्रांनो हा आपला प्लॅन असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ स्टडीचा टास्क भेटणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला टार्गेट भेटणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला गाढव मेहनत करायची नाही. दादा हो आपल्याला स्मार्ट स्टडी करायची आहे. पहिला मुद्दा समजला तुम्हाला, की हा आपला 4 महिन्याचा मास्टर प्लॅन टास्क असणार आहे. दुसरा मुद्दा बघा, यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे. बाबा नेमकं रोज काय केलं पाहिजे, किती केलं पाहिजे, किती प्रमाणात खाल्लं पाहिजे, 4ही विषयाचा अभ्यास करायचा, PYQ ही करायचे. मग कशा पद्धतीने केले पाहिजे, नेमकं किती वाचायचं जेणेकरून ते आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि माझी एक गोष्ट आवर्जून लक्षात राहू द्या पराहो, की क्लासेसवरती कोणी भरती होत नाही. 2-2, 4-4 वर्ष पोरं क्लासेस करतात आणि घरी बोंबलत येतात, तरीही भरती होत नाही. पराहो नामवंत अकॅडम्या लावा, काही लावा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माझ्यासारखा शिक्षक सापडणार नाही, की जो सेल्फ स्टडी कशी करावी तुम्हाला सांगतो. मी स्वतः बोलत नाही पराहो. पेपर पण कसा सोडायचा, जे प्रश्न येत नाही त्यासाठी तुक्का पण कसा मारायचा हे सुद्धा मी बॅचमधल्या पोरांना सांगतो. आपले एक मेजर आहे बघा, गोंदिया SRPला लागले, त्यांनी स्वतः मला त्यांचा व्हिडिओ दिला. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघा, Instagram पेजवरती बघा. ते स्वतः मी त्यांना सांगितलं होतं, की पेपर कसा सोडायचा. त्यांचा अभ्यास कमी होता, पण पेपर त्यांनी त्यांच्या योग्य पद्धतीने टॅकल केला. मी सांगतो तसा त्यांनी पेपर सोडला, परत ते भरती झाले SRPFला. मी स्वतः सांगत नाही काही. आतापर्यंत तुम्ही लय क्लासेस लावलेले आहे, क्लासेसवरती कुणी भरती होत नाही. 4-6 महिन्याचा क्लास करा, क्लास सोडून द्या. तुम्हाला सेल्फ स्टडीज करावी लागते भरती होण्यासाठी. आणि भरती होण्यासाठी सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही, स्मार्ट स्टडी करावी लागते. मग दादा हो ती स्मार्ट स्टडी तुम्हाला कुठं भेटणार? ती आपल्या टास्कमध्ये भेटणार. गाढव मेहनत नाही. 4 महिन्याचं टार्गेट आहे, 4 महिन्यामध्ये लेखी 90+ होते. मी सांगतो तसा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. दुसरा मुद्दा बघितला आपण. तिसरा बघा, की पराहो 15 जून पासून ते 15 ऑक्टोबर पर्यंत हे 4 महिने आपला टास्क चालू राहणार आहे. कालावधी किती महिन्याचा आहे रे? 4 महिन्याचा आहे. 15 जून पासून ते 15 ऑक्टोबर पर्यंत हे 4 महिने आपला टास्क चालू राहणार आहे. चौथा मुद्दा बघा, की तुम्हाला टास्क हा टेलिग्रामवरती मिळणार आहे. बघा जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांचा आपण ग्रुप बनवतो आणि टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला टास्क हा मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या पराहो, याच्यासाठी तुम्हाला कुठली ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलचं स्टोरेज भरायचं काम नाही. दादा हो तुम्हाला सगळं काही टास्क हा टेलिग्राम ग्रुपवरती मिळणार आहे. पाचवा मुद्दा बघा, मी रोज जो अभ्यास देईल तेवढाच तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. पराहो मी जेवढं सांगतो तेवढंच करायचं. दिवसभरात मी जेवढा अभ्यास देईन, आता त्याचा डेमोही तुम्हाला दाखवतो, की कशा पद्धतीने असणार आहे. की जेवढं सांगतो तेवढं दिवसभरात पूर्ण करायचं. मी सांगल तेच करायचं, त्याच्या पलीकडे काही करू नका. इमानदारीने सांगतो रे, की 4 महिने तुमच्या आयुष्यातले मला द्या. लई अकॅडम्या लावल्या ना, एकदा या दसरथे मास्तरवरती विश्वास करून बघा. 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 90+ करून देतो. फक्त मी सांगतो ते करा. मी दिलेले टार्गेट पूर्ण करत चला. मी सांगतो ते करायचं आहे तुम्हाला, बाकी काही करायचं नाहीये. बघा 5वा मुद्दा बघितला. 6वा मुद्दा बघा, की प्रश्नपत्रिका कशी सोडायची, कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. की प्रश्नपत्रिका कशी सोडली पाहिजे आणि कधी सोडली पाहिजे आणि कोणी सोडली पाहिजे. दादा हो तुम्हाला तमाम महाराष्ट्रातले शिक्षक सांगत असतील, की रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा, पण मी कधीच पोराला रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची सांगत नाही. अरे प्रश्नपत्रिका रोज एक कोणी सोडली पाहिजे. ज्याला मार्क पडतात 95, 90, 80, 85 त्या पोराने रोज एक सोडली तर चालेल. जो वेटिंगला आहे 2-4 मार्काने राहिला त्याने रोज एक सोडली तर चालेल. पण दादा तुला मार्कच 50-55 पडू राहिले, तू 45 मार्काचे तुक्केच मारू राहिला, मग तुला काय उपयोग आहे? रोज एक प्रश्नपत्रिका सोडून तू आठवड्याला एक सोडली पाहिजे. म्हणजे प्रश्नपत्रिका कशी सोडायची, कधी सोडायची, तुक्का पण कसा मारायचा, की सगळेच प्रश्न येऊ शकत नाही आपल्याला 100 पैकी 100, 10-15 प्रश्न राहते की ते येऊ शकत नाही. मग पेपर सोडत असताना तुक्का कसा मारायचा, त्याला रिव्हिजन कसं द्यायचं, हे रोजचं टार्गेट तुम्हाला कसं करायचं, सगळी काही माहिती तुम्हाला या टास्कमध्ये मिळणार आहे. आता बघा 6वा मुद्दा बघितला. 7वा मुद्दा बघा, की टास्क PDF मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल, की बाबा किती वाचायचं, किती नाही वाचायचं, किती प्रमाणात
प्रमाणात वाचायचं आहे, हे सगळं काही तुम्हाला टास्क PDF मध्ये म्हणजे या टास्क कोर्समध्ये समजणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या पोरांनो, मी काय सांगतो, काही विद्यार्थी दिवसभर अभ्यास करतात बघा. तुम्हाला एखादा विद्यार्थी माहीत असेल सकाळी 7ला लॅबला आला की रात्री 11ला घरी जातो. त्याचा ठोकळा रात्रभर दिवसभर वाचतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं की बाबा महाराष्ट्राची राजधानी कोणती, तर तो डोकं खाजायला लागतो. कारण का पोरांनो, तो गड्डी पारायण करतो, तो अभ्यास करत नाही, तो अभ्यासाचं सोंग घेतो, तो फार अभ्यास करतो. स्वतःच्या मनाला सांगतो की इतके घंटे बसलो, पण मी सांगतो एवढ्या घंटे बसायची गरज नाही. मी सांगतो ते करा. 8 तासाचं टार्गेट देणार, 8 तास वेळ देणार, 8 तास तुम्हाला अभ्यास करायचा. 4 विषय असणार पोरांनो, त्याच्यामध्ये PYQ सुद्धा असणार. एका विषयाला 1.5 तास आणि 2 तास आहे PYQला. 8 तासामध्ये खेळ खाल्लास, दिवसभर 8 तास अभ्यास करा. तुला कलेक्टर व्हायचं नाही, तुला PSI व्हायचं नाही, तुला SP व्हायचं नाही, तुला काय व्हायचं आहे रे, तुला व्हायचं आहे पोलीस शिपाई. आणि पोलीस शिपाई होण्यासाठी दादा तुला सांगतो मी की तुला 12 तास 14 तास अभ्यास करायची वेळ नाही, फक्त 8 तास अभ्यास करायचा. मी सांगतो ते करायचं, टार्गेट पूर्ण करत चालायचं, स्मार्ट स्टडी करा. 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 90+ होते. आता त्याच्यानंतर बघा 8वा मुद्दा झाला, म्हणजे 7वा मुद्दा झाला. 8वा बघा की आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. आताच मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला 8 तास अभ्यास करायचा म्हणून. 9वा मुद्दा बघा की रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर 4 महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की दादा हो की क्लासेसवरती कोणीच भरती होत नाही. क्लासेसवरती कुठलाच माईचा लाल या जगामध्ये भरती झालेला नाही आणि होऊ पण शकत नाही. भरती व्हायचं असेल तर तुम्हाला ही सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही, तर ती स्मार्ट स्टडी करावी लागते. मग स्मार्ट स्टडी तुम्हाला कशी करायची हेच तुम्हाला टास्कमध्ये देणार, हेच तुम्हाला टार्गेट देणार. सेल्फ स्टडीची कशी करायची, तुम्हाला सेल्फ स्टडी कशी करायची हे टार्गेट तुम्हाला टास्कमध्ये मिळणार. इमानदारीने सांगतो, आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला, एकदा माझ्यावर करून बघा, मी सांगतो ते करा. की 90+ नाही झाली तर मग मला बोला. आता त्याच्यानंतर बघा पोरांनो, 9वा मुद्दा बघितला आपण. 10वा मुद्दा बघा की 15 जून पासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे. 15 जून पासून तुम्हाला टास्क चालू होतील तर 15 ऑक्टोबर पर्यंत टास्क हे टार्गेट आपलं तुम्हाला भेटत जाईल. त्याच्यानंतर बघा 11वा मुद्दा, शेवटी एवढंच सांगा, 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमचा रिझल्ट हा 100% येणार आहे. मी सांगतो ते करा रे, इमानदारीने सांगतो, मी सांगतो तेच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. आता लोक लई केलं, स्वतःच्या मनानं अभ्यास केला, 1ली 2री 3री 4थी 5वी 6वी 7वी कितवीही भरती असू द्या, मी सांगतो ते करा, मी सांगतो तेच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. इमानदारीने सांगतो 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 90+ होईल. स्वतः सांगत नाही, स्वतःचा अनुभव नाही, म्हणजे स्वतः सांगत नाही मी, स्वतः अनुभव आहे मला, पण स्वतः सांगत नाहीये मी की होतीच म्हणून. तुम्ही जे विद्यार्थ्यांनी पूर्वी प्रवेश घेतले, जे भरती झाले, त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, इंस्टाग्रामवरती बघू शकताय तुम्ही. ठीक आहे. आता 11वा मुद्दा बघितला. आता 12वा मुद्दा बघा, ज्या विद्यार्थ्यांनी मी आता सांगितलं ते परत सांगत नाही. 12वा मुद्दा. आता 13वा मुद्दा अति महत्वाचा आहे. शेवटी एवढंच सांगतो की डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येणार आहे. परंतु निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. भरती दरवर्षी होत असते, मोठी भरती होणार आहे, शेवटची संधी आहे. याच्यानंतर जाहिरात कधी येईल माझ्या बापाला माहित नाही, मलाही माहित नाही. त्याच्यामुळे आताच सांगतो, गॅरंटी देऊन सांगतो की डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येईल. भले ही प्रोसेस 2027 मध्ये जाईल, पण जाहिरात येईल. डिसेंबर 2026च्या अगोदर येईल. म्हणून तुम्ही काळजी करू नका, निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. जे म्हणतात भरती निघत नाही ते कधीच भरती होत नसतात. म्हणून भरती निघणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह राहा, भरती 100% निघणार आहे. मला काय 1-2 वर्षाचा अनुभव नाही, या क्षेत्रात मी 5 वर्ष झालं काम करतो दादा. एवढी गोष्ट लक्षात राहू दे, भरती निघणार आहे, काळजी करू नको, अभ्यास करत राहा. त्याच्यानंतर 14वा मुद्दा बघा, मी सांगतो ते करा, रिझल्ट 100% येणार आहे. मी सांगतो तेच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. दिवसाचं टार्गेट कसं राहतं, दिवसाचा अभ्यास कसा राहतो, याचा डेमोही तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. मी सांगतो तेच तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर बघा 15वा मुद्दा बघा पोरांनो की मी बघा 15वा मुद्दा बघा, रोज तुम्हाला मैदानी चाचणी सुद्धा टास्क मिळणार आहे. याच्यामध्ये बघा ह्या टास्क बॅचमध्ये जर का तुम्ही प्रवेश घेतला तर रोज तुम्हाला मैदानी चाचणी टास्क सुद्धा मिळणार आहे. ज्यांची मैदानी कमजोर आहे, 4 महिने मी सांगतो ती मैदानी फॉलो करा चाचणी, तुमची मैदानी चाचणी सुद्धा वाढून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 16वा मुद्दा, रोज 100 गुणाचा पेपर सुद्धा मिळणार आहे. हा 4 महिने. आता तुम्ही म्हणता की सर तुम्ही आत्ताच म्हणलंय की रोज पेपर सोडायचा नाहीये, तर बरोबर तुम्हाला रोज ज्यांना मार्क पडतात चांगले त्यांना रोज एक 100 गुणांचा पेपर सुद्धा मिळणार आहे. आणि ज्यांना पडत नाही त्यांनी दर शनिवारी स्पष्टीकरणासहित मी तुम्हाला स्वतःच्या हाताने बनवलेला, स्वतः मी बनवलेला
स्पष्टीकरणासहित दर आठवड्याला तुम्हाला पेपर सोडायचा राहतो. तो स्पष्टीकरणासहित दर शनिवारी तुम्हाला पेपरसुद्धा 4 महिने या टास्कमध्ये भेटणार आहे. 17वा मुद्दा बघा, महिन्याच्या शेवटी महिन्याभरातील झालेल्या चालू घडामोडीची ऑनलाईनर PDF सुद्धा 4 महिने तुम्हाला या टास्कमध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा 19वा मुद्दा, 18वा सांगितला की तुम्हाला 100 गुणाचा स्पष्टीकरणासहित पेपर मिळेल आणि 19वा मुद्दा बघा की प्रत्येक रविवारी 25 गुणाची स्पेशल ऑनलाईन जीकेची टेस्टसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. 25 गुणाची स्पेशल ऑनलाईन जीके. आता तुम्हाला म्हणसाल की सर फक्त जीकेचीच का, दुसऱ्या विषयाची का नाही? कारण काय आहे माहिती आहे का, जीकेतच मार्क करतात म्हणून जीकेची प्रत्येक रविवारी मी टेस्ट तुम्हाला 25 मार्काची देणार आहे. 4 महिने बॅच होईपर्यंत. बॅचची व्हॅलिडिटी 4 महिने राहील. अशा पद्धतीने या टास्कची वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय भेटणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षेचा टास्क भेटणार आहे, तो की रामबाण आहे, उपाय आहे. याच्यावर आतापर्यंत आपली पोरं भरती झालेले आहे. 90+ लेखी तुमची 4 महिन्यात होते. 100% गॅरंटी देतो. तुम्हाला सांगतो, तुम्ही आतापर्यंत लई केलं, लई लोकांवर विश्वास केला. एकदा शेवटी माझ्यावरती करून बघा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही शिक्षक नाही की जो तुम्हाला सांगतोय की सेल्फ स्टडी कशी करायची म्हणून त्याचं टार्गेट तुम्हाला देत नाही. एकमेव मी मास्तर आहे दशरथे सर, की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतोय की सेल्फ स्टडी कशी करायची आणि त्याचा रिझल्ट आहे. फक्त काही फापट पसारा नाही आहे, त्याचा रिझल्ट आहे. मी स्वतः बोलत नाही आहे. ज्यांनी प्रवेश घेतला होता, जे भरती झाले, त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय. सेल्फ स्टडीजनंच पोरं भरती होत असतात. क्लासेस करून होत नाही. 4-6 महिन्याचा क्लास करा, क्लासला लात मारा, त्याच्यानंतर सेल्फ स्टडी करा, कारण सेल्फ स्टडीवर तुम्ही भरती होणार आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय काय भेटणार आहे. मैदानी चाचणी टास्क भेटल. त्याच्यानंतर रोज एक 100 गुणांचा पेपर भेटल 4 महिने. त्याच्यानंतर काय भेटल दर शनिवारी स्पष्टीकरणासहित पेपर भेटल 100 गुणाचा, मी स्वतः बनवलेला. त्याच्यानंतर दर रविवारी 25 गुणाची एक टेस्ट भेटेल, प्रत्येक रविवारी जीकेची स्पेशल. त्याच्यानंतर काय भेटणार आहे रे, तर महिन्याच्या शेवटी ऑनलाईनर चालू घडामोडी झालेल्या महिन्याची PDF सुद्धा तुम्हाला भेटणार आहे 4 महिने. एवढं सगळं काही तुम्हाला भेटणार आहे आणि हे तुम्ही जर फॉलो करत गेला तर 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 90+ होणार आहे. मी सांगतो तसं करायचं आहे तुम्हाला. मग आता या टास्क कोर्समध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस किती आहे हे मी तुम्हाला सांगतो. बघा याची फीस किती आहे. रेग्युलर फीस ही 1499 रुपये 4 महिन्याची. त्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे सगळं सांगितलं मी. पण हा व्हिडिओ तुम्ही बघत असल्यामुळे आपण याची फीस फक्त ठेवली आहे 999 रुपये. तर गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला या नंबरवरती 999 रुपये पाठवून द्या आणि स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती पाठवून द्यायचा. तुम्हाला लगेच ताबडतोब ग्रुपमध्ये ॲड करण्यात येतं आणि तुम्हाला बुक लिस्ट देण्यात येते. मी जे बुक सांगन ते बुक तुम्हाला घ्यायचे आहे. त्याच्यामधून तुम्हाला टार्गेट देण्यात येतं. तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा देण्यात येतात आणि तुमचा टास्क हा 15 जूनपासून चालू होईल. 14 जूनला रात्री मी टास्क क्रमांक 1 तुम्हाला देणार आहे. तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर सगळ्या सूचना समजल्या आहे. पण मी परत एकदा डेमोसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने अभ्यास असतो. तो डेमोसुद्धा बघून जा. पण आता काही विद्यार्थी बोलतील की सर आमचा हा व्हिडिओ 15 जूनच्या हाती लागला. 15 जूनच्या नंतर जर का हाती लागला तर आम्ही काय करायचं, तर तुम्ही जास्तीत जास्त 20 जूनपर्यंत प्रवेश घेऊ शकताय. झालेले 4-5 जे काही टास्क असतील ते तुम्हाला मी पाठवून देईल आणि ग्रुपमध्ये टेलिग्रामच्या ॲड करून टाकील. परत एकदा सांगतो, रेग्युलर फीस 1499 आहे. पण हा व्हिडिओ बघत असल्यामुळे तुमच्यासाठी फक्त 999 रुपये आहे. पटकन प्रवेश घ्या. मी लिमिटेड ॲडमिशन घेतो. मागच्या पोरांनासुद्धा माहिती असेल 13व्या बॅचला की काय झालं होतं म्हणून की ॲडमिशन फुल झाले तर मी परत ॲडमिशन घेत नाही. दादा परत पुढच्या बॅचपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. कारण मी एकदा प्रवेश बंद केले की मी प्रवेश बंद करून टाकतो. पोरांनी मला भरपूर रिक्वेस्ट केली म्हणून ही बॅच मी लवकर चालू करत आहे. ठीक आहे. आता बघा हे सगळ्या माहिती तुम्हाला समजली असेल. आता मी तुम्हाला याचा डेमो दाखवतो की कशा पद्धतीने डेमो असणार आहे, कशा पद्धतीने मी तुम्हाला टास्क देणार आहे, कशा पद्धतीने मी तुम्हाला टार्गेट देणार आहे. तर चला आता आपण काय करूया, तो डेमो बघूया. तर मित्रांनो आता आपण डेमो बघणार आहोत. तर बघा पोलीस भरतीचा विचार करायला गेलं तर दादा आपल्याला पोलीस भरतीला 4 विषय आहे. कोणकोणते आहे रे? मराठी व्याकरण आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घे. याच्या पलीकडे पोलीस भरतीला काही नसतं 100 मार्काचा पेपर असतो, 90 मिनिटाचा वेळ असतो, तुझ्या आयुष्याचा खेळ असतो. याच्या पलीकडे पोलीस भरतीला काय नाही लेखी परीक्षेसाठी. मग आता याचा टास्क मी तुम्हाला देणार, याचा मी तुम्हाला प्लॅन सांगणार. मी कशा पद्धतीने सांगणार तुम्हाला सांगतो. बघा 120 दिवसाचं आपलं टार्गेट राहतं. पहिला दिवस आहे टास्क क्रमांक 1 आहे, दिवस पहिला आहे. तुम्हाला मी गणिताचा अभ्यास देणार. मी तुम्हाला सांगणार गणिताचं संख्या आणि संख्याचा प्रकार बघा फक्त किती प्रकार आहे ते 8 दिवस चालेल आपलं हे प्रकरण. मग तुमच्या डोक्यात तुम्ही डोक्याला खायला लागले असेल, मग मास्तर काय सांगितलं काय नाही सांगितलं, डोक्यावरून पाणी गेलं रे, काही समजलं नाही मला. तुला समजून सांगतो, ताण घेऊ नको, टेन्शन घेऊ नको. तुझा मास्तर तुझ्यासाठी इथे बसलाय. तुझी 90+ लेखी करून देणार 4 महिन्यामध्ये. स्वतः बोलत नाही. ज्यांनी प्रवेश घेतला, जे पोरं लागले त्यांच्या प्रतिक्रिया टेलिग्रामला नक्की बघ.
स्वतः मी सांगत नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेव. आता त्याच्यानंतर गणिताचा विषय पहिल्या दिवशी तुझ्या डोक्यावरून गेलं मी सांगितलं ते. मग मी काय सांगितलं तुला पहिल्या दिवशी गणिताचं, की संख्या आणि संख्याचा प्रकार बघा फक्त किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चालेल आपलं प्रकरण. मग तुम्ही संख्या आणि संख्याचा प्रकार बघत असताना काय काय बघायचं रे? मग त्याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, मूळ संख्या, चौरस संख्या, त्रिकोणी संख्या. पण हे संख्या बघत असताना अशा पद्धतीने बघा की त्या आयुष्यातून कधी विसरल्या नाही पाहिजे. आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, की 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे रे? 25 आहे. मग कोणत्या आहे रे? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 37, 41, 43, 44, 43, 59, 61, 62, 71, 73, 79, 83, 97. एका दमामध्ये परवा 25 मूळ संख्या म्हटलो. तुम्हाला अशाच करायच्या, की असं करायचं की ते कधी आयुष्यातून विसरलं नाही पाहिजे. तुम्हाला मी पहिल्या दिवशी गणिताचा काय अभ्यास दिला रे? मी फक्त गणिताचं तुम्हाला सांगितलं, की संख्या आणि संख्याचे प्रकार पहा. त्यामध्ये कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्यांच्या व्याख्या बघायच्या सांगितल्या. एवढंच बघा गणिताचं. याच्या पलीकडे काही बघू नका. बघत असताना एवढंच बघायचं. मी सांगतो तेवढंच करा. त्याच्या पलीकडे काही करू नका. मग आता काही पोरं आपले मतिमंद असतात. त्यांना समजत नाही, त्यांना उमजत नाही, त्यांच्या लक्षात राहत नाही. मग त्यांच्यासाठी काय रे? त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा उपाय आहे. शास्त्र सांगतं, विज्ञान सांगतं. दादा हो मी सांगत नाही आणि मी कधी सांगणारही नाही स्वतः. काहीतरी त्याला लॉजिक असतं म्हणून स्वतः सांगत नाही. लॉजिकनच तुम्हाला सांगतो, की परव शास्त्र सांगतं, विज्ञान सांगतं, की कुठलीही गोष्ट 21 वेळेस केली, की दादा हो ती आयुष्यातून परत कधी विसरत नाही. मग तुम्हाला मी पहिल्या दिवशी गणिताचं काय सांगितलं? मी गणिताचं एवढंच सांगितलं ना, की संख्या आणि संख्येच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते, त्यांच्या व्याख्या तुला बघायच्या. मग डायरेक्ट 21 वेळेस त्या व्याख्या 21 वेळेस म्हणत राहा, 21 वेळेस करत राहा. तुझी आयुष्यातून ती कधी गोष्ट विसरणार नाही. 1.5 तास वेळ आहे ना एका विषयासाठी आपल्याला. मग 1.5 तास तुला जेवढं सांगितलं ना गणिताचं तेवढंच कर रे. त्याच्या पलीकडे काही करू नको रे. मी सांगतो तेच कर रे. मी सांगतो तेच कर. वारंवार सांगतो तुला. मी सांगतो ते कर. तुझी लेखी आता कमजोर असेल ना, 4 महिन्यात 90 प्लस होऊन एवढी गॅरंटी देतो तुला. आतापर्यंत लई नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे तू क्लासेस केले, पण त्याने त्या येड्याने तुला सेल्फ स्टडी कशी करावी सांगितली नाही ना. हा पठ्ठ्या तुला सांगल. मी सांगतो त्या पद्धतीने करायचं. झाला तुझा पहिल्या दिवशीचा गणिताचा टास्क. पहिला दिवस आहे परवा बुद्धिमत्तेचा टास्क देणार. बुद्धिमत्ता हा विषय आहे. याच्यामध्ये दिवस पहिला आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेचं पहिलं चॅप्टर आहे बघा वर्णमाला. याच्यामध्ये वर्णमाला दिवस पहिला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवा. मग तुम्ही मला म्हणसाल, की बुवा मास्तर वर्णमालेवरील आम्ही 25 प्रश्न सोडवायचे का? याच्या पलीकडे आम्ही बुद्धिमत्तेचं दुसरं काही नाही करायचं का? तर नाही करायचं दादा. एवढं सांगतो तेवढंच कर. दादा, ताई, तू पण ताई पण बघत असेल ना आपला व्हिडिओ, तर एवढंच कर. याच्या पलीकडे काही करायचं नाही. झाला पहिल्या दिवशीचा तुमचा बुद्धिमत्तेचा टास्क. त्याच्यानंतर मराठी व्याकरण हा विषय आहे. हा विषय म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे परव. याच्यामध्ये बघा आपण याच्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो. आता बाकी विषयासाठी कुठल्या शिक्षकांचे पुस्तक वापरतो हे तुम्हाला प्रवेश घेतल्याच्या नंतर बुक लिस्ट देतो. ते बुक लिस्ट देतो तुम्हाला. ती बुक तुम्हाला घ्यायची आहे. मी सांगेल तुम्हाला प्रवेश घेतल्याच्या नंतर आणि काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा देईल. पण मराठीसाठी सांगतो की आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो. आता मराठी व्याकरण विषय आहे. याच्यामध्ये बघा पहिलंच चॅप्टर आहे मराठी भाषेचा उगम व्याकरण. दिवस पहिला आहे. मी तुम्हाला 3 मुद्दे करायचे सांगणार, की मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा, भाषा लिपी व स्वरूप बघा. हे 3च मुद्दे तुम्हाला बघायचे. मग परवा आता काही विद्यार्थी मला बोलतील, आता जे पोरं वेटिंगला राहिले असतील 2-4 वर्षांना अभ्यास करत असतील, की बा मास्तर, अरे मास्तर हे 3 मुद्दे आम्ही किती मिनिटात करू माहिती आहे का? 30 मिनिट लय झाली, याला 15 मिनिटातच आम्ही उरकून टाकू. अरे मान्य आहे मला, तू हे 3 मुद्दे 15 मिनिटात करू शकतोय. पण मी तुला काय सांगितलंय, की आपल्याला अशा पद्धतीने करायचंय की ते आयुष्यात कधी विसरलं नाही पाहिजे. मग हे 3च मुद्दे तू वाचत राहा 1.5 घंटा. ते कधी तुझे विसरले नाही पाहिजे. आता जे विद्यार्थी बघा, एखादी गोष्ट तुम्हाला समजून घेता येत असेल, तुमची आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घ्या. जर नसेल तर काय करायचं रे आपल्याला? तुम्हाला सांगितलंय ना मी. ज्यांच्या लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी सांगतो रे. हे 3च मुद्दे डायरेक्ट 21 वेळेस करा. आयुष्यातून ते कधीच तुम्ही विसरणार नाही. ह्या 3 मुद्दे 21 वेळेस करायची. ज्यांच्या लक्षात राहत नाही त्यांना सांगतोय मी. आता एवढं झालं तुमचा मराठी व्याकरणाचा टास्क पहिल्या दिवशीचा. एवढंच करा. ह्याच्या पलीकडे काही करू नका रे. मी सांगतो तेच करा. त्याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर सामान्य ज्ञानचा हा विषय आहे. हा विषय म्हणजे कसा आहे, खोंदा पान डिकला चिव्वा. पण याचं
ह्याचं पण मी तुमच्याकडून करून घेणार आहे, ह्याचा पण अभ्यास करून घेणार आहे. ह्याचा अभ्यास कसा करायचा, मग पहिला दिवस आहे, मी तुम्हाला पहिल्या दिवशीच सांगणार सामान्य ज्ञानचा टास्क दादा हो, की राज्य आणि राजधानी आणि एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा. मग तुम्हाला एवढं बघायचं आहे पहिल्या दिवशी. मग बघत असताना सामान्य ज्ञानचा पहिल्या दिवसाचा टास्क मी काय सांगितला तुम्हाला, की राज्य आणि राजधान्या एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघायच्या सांगितल्या. मग बघत असताना कशा बघायच्या, की त्या आयुष्यातून कधी विसरल्या नाही पाहिजे. मग उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो, की एखाद्या राज्याची राजधानी तुमच्या ध्यानात राहत नसल, उदाहरण देतो, की बाबा महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे किंवा राजस्थानची जयपूर आहे, राजस्थानची राजधानी जयपूर आहे हे तुमच्या लक्षात राहत नसल, तर डायरेक्ट 21 वेळेस म्हणायचं की राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर. अरे पहिल्या दिवशी मास्तरने सामान्य ज्ञानचा काय टास्क दिला, एवढाच दिला ना, राज्य आणि राजधानी केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या, एवढंच करा पहिल्या दिवशी सामान्य ज्ञानचं. याच्या पलीकडे काही करू नका. झाला तुमचा सामान्य ज्ञानचा पहिल्या दिवसाचा टास्क. त्याच्यानंतर अति महत्त्वाचं पहिल्या दिवसाचा टास्क दादा हो संपला नाही रे. अति महत्त्वाचं PYQ 2016 पासून तुमच्याकडून करून घेतो. 2016 पासून तर आतापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्या त्याच्या प्रश्नपत्रिकामधील तुम्हाला GK आणि मराठी व्याकरण वाचायचं सांगत असतो. बघा दररोजच्या 4 प्रश्नपत्रिका मी तुम्हाला वाचायला देत असतो. इथे चुकून 3 झालेलं आहे. 2016 पासून वाचायचं सांगत असतो. इथे चुकून 3 झालंय. मग PYQ 2016च्या किंवा 18च्या 4 प्रश्नपत्रिका वाचा. त्यामध्ये फक्त GK आणि मराठी व्याकरण वाचा. गणित बुद्धिमत्ता सोडू नका, कारण गणित बुद्धिमत्ता सोडायला गेला तर दादा हो एक विषय म्हणजे गणित बुद्धिमत्ता सोडायला गेला तर एक प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडायला 1.5 तास लागेल. म्हणून GK आणि मराठी व्याकरण वाचायला सांगतो. एक प्रश्नपत्रिका 2दा वाचायला सांगतो. अशा पद्धतीने परवा तुमचा अभ्यास मी इथे करून घेणार आहे. 1, 2, 3, 4 दिवस नाही तर तब्बल 120 दिवस मी तुमच्यावर काम करणार. अरे याच्यामध्ये काय काय भेटणार, मैदानी चाचणी टास्क तुम्हाला भेटेल, पेपरचा हा 100% पेपर तुमचा 90+ होईल, पेपरचा टास्क भेटेल परवा. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल रे, परत 100 गुणांचा पेपर भेटेल रोज. प्रत्येक शनिवारी स्पष्टीकरणासहित पेपर भेटेल. प्रत्येक रविवारी परवा तुम्हाला 25 गुणाची GKची स्पेशल टेस्ट भेटेल. परवा प्रत्येक महिना झाल्याच्या नंतर महिन्याच्या शेवटी तुम्हाला 1 लाइनर प्रश्नाची चालू घडामोडीची PDF भेटेल. हे सगळं काही 4 महिने तुम्हाला भेटेल. तर तुम्हाला ही टास्क जॉईन करायचा असेल तर याची फीस किती आहे बघा. मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की रेग्युलर फीस 1499 रुपये आहे. पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी याची फीस आपण फक्त 999 रुपये ठेवली आहे. Google Pay, PhonePe किंवा पेटीएमला 999 रुपये या नंबरवरती पाठवून द्यायचे. व्हॉट्सअपवरती मला तुम्ही स्क्रीनशॉट टाकून द्यायचा. लगेच तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला ॲड करण्यात येईल, बुक लिस्ट देण्यात येईल, महत्त्वाच्या सूचना देण्यात येतील. आणि परवा 14 जूनला रात्री एक टास्क क्रमांक 1 तुम्हाला भेटेल, जो की तुम्हाला 15 जूनला करायचा आहे. आता बघा जे विद्यार्थी 15 जून नंतर हा व्हिडिओ बघत असाल तर त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो, तुम्ही जास्तीत जास्त 20 जूनपर्यंत इथे प्रवेश घेऊ शकताय. डायरेक्टली व्हिडिओ बघायचा आणि प्रवेश घेऊन टाकायचा. तुम्हाला झालेले 4-5 टास्क भेटून जातील. 20 जूनच्या नंतर प्रवेश घ्यायचा असेल तर मला कॉल करा आणि लवकर प्रवेश घ्या. मी लिमिटेडच ॲडमिशन घेतो परवा. मागच्या बॅचमध्ये तुम्हाला माहिती असेल की मी लिमिटेडच ॲडमिशन घेतले. ॲडमिशन फुल झाले की मी बंद करून टाकत असतो बॅच, कारण मला पोराला क्वालिटी द्यायची आहे. मला क्वांटिटीशी काही घेणदेण नाही, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. म्हणून लवकर बघत असाल व्हिडिओ तर लवकरच प्रवेश घेऊन टाका. लास्ट तारीख ही 14 जून आहे. 14 जूनच्या नंतर परवा म्हणजे 14 जूनला रात्री तुम्हाला टास्क क्रमांक 1 भेटेल, तो 15 जूनला तुम्हाला करायचा आहे. आणि जास्तीत जास्त पोराच्या हाती जर लेट व्हिडिओ लागत असेल तर 20 जूनपर्यंत प्रवेश घेऊ शकता. ठीक आहे, आशा करतो संपूर्ण माहिती तुम्हाला इथे समजली असेल. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल. काही अडीअडचण असेल तर मला कॉल शक्यतो करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमची वैयक्तिकही अडीअडचण असेल, बॅच संदर्भात नसेल, दुसरीही अडचण असेल तुमची, तर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा. नक्की तिथं तुम्हाला रिप्लाय देतो. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या, तिथं महत्त्वाची माहिती टाकत असतो. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.